माझ्या आयुष्यभराची कमाई आणि संसार उद्ध्वस्त झाला. मंडळी, शब्द आहेत भाजप आमदार सुरेश धस यांचा खंबीर समर्थक म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसल्याचे. तब्बल एका वर्षानंतर न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली आहे आणि अखेर तो कारागृहाबाहेर आलेला आहे. शिरूर कासार येथील मारहाण प्रकरण आणि ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तो अटकेत होता. या काळात त्याला तुरुंगात राहावं लागलं, पण बाहेर त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होत होती याची त्याला कल्पनाही नव्हती. मात्र जेव्हा तो कारागृहातून सुटून बाहेर आला आणि आपल्या शिरूर कासार इथल्या घरी पोहोचला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो अक्षरशः हादरला. वन विभागानं अतिक्रमणाच्या कारवाईत त्याचं ग्लास हाऊस जमीनदोस्त केलं होतं आणि त्याच्या संसाराचा अक्षरशः चुराडा झाला होता. आपलं उद्ध्वस्त झालेलं घर आणि कुटुंबाची अवस्था पाहून सतीश भोसले भावूक झाला. त्याने माध्यमांशी बोलताना आपली वेदना व्यक्त केली. गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई मातीला मिळालेली आहे. माझं कुटुंब रस्त्यावरती आलेलं आहे. लहान मुलं आणि वृद्ध आई वडिलांच्या डोक्यावर छप्परही उरलेलं नाहीये. मला लक्ष करून माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, खोक्या भोसलेला अटक का झाली होती आणि न्यायालयाच्या निकालात नेमकं काय काय सांगितलं गेलंय, याचीच सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यभरात पडसाद उमटत असतानाच गेल्या वर्षी सोशल मीडियावर सतीश उर्फ खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटनं अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती आणि त्याला राजकीय वळण देखील देण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणात खोक्या भोसलेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याचा आरोप आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणांचे मांस घरात आढळण्याप्रकरणीही त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते. एवढंच नाही तर गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणं, हेलिकॉप्टरमधून एंट्री आणि पंचतारांकित हॉटेलमधील लॅविश लाईफस्टाईल असा थाट खोके भोसलेच्या रील्समधून समोर आला होता. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो जेलमध्ये होता. खोक्या भोसले जेलमध्ये असताना त्याचे शिरूरमधील वन विभागाच्या जागेत असलेले ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आलं होतं. तर काही अज्ञातांनी त्याच ठिकाणी आग लावली होती. यावेळी सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबांची भेट घेतली होती. दरम्यान वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. तर बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर झालेला आहे. त्यामुळं तब्बल एका वर्षानंतर खोक्या भोसले कारागृहाबाहेर आलेला आहे. बाहेर येताच खोक्या भोसलेची आणखी एक रील्स चांगलीच व्हायरल होते, ज्यामध्ये तो मी उद्ध्वस्त झालोय असं म्हणत आहे. दरम्यान नुकतीच बीड न्यायालयात खोक्या भोसलेवर सुरू असलेल्या मारहाण प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे सतीश उर्फ खोक्या भोसले याला मोठा दिलासा मिळालेला आहे. तो काल सायंकाळी एका वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृहातून बाहेर आलेला आहे. पण या एका वर्षाच्या काळात बाहेर त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ झाली होती याची त्याला कल्पनाही नव्हती. मात्र जेव्हा तो कारागृहातून सुटून बाहेर आला आणि आपल्या शिरूर कासार इथल्या घरी पोहोचला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो अक्षरशः हादरला. वन विभागानं अतिक्रमणाच्या कारवाईत त्याचं ग्लास हाऊस जमीनदोस्त केलं होतं आणि त्याच्या संसाराचा अक्षरशः चुरडा झाला होता. आपलं उद्ध्वस्त झालेलं घर आणि कुटुंबाची अवस्था पाहून सतीश भोसले भावूक झाला. सतीश भोसलेनं माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आज न्यायदेवतेनं मला न्याय दिला असून अखेर सत्याचा विजय झालेला आहे. मात्र गेल्या एका वर्षात माझं सगळं काही उद्ध्वस्त झालं. एका मोठ्या नेत्याला राजकीय दृष्ट्या टार्गेट करण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील तरुणाचा बळी दिला गेला, असा आरोप त्याने केला. माझ्या कुटुंबावर 3 वेळा हल्ले झाले, पण प्रशासनानं त्याची साधी दखलही घेतली नाही. आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं माझं घरही पाडलं गेलं, असं सतीश भोसले म्हणाला. यासोबतच तो बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणावर बोलताना म्हणाला, आमच्या जिल्ह्यात काही मोजके लोक राजकारणात जातीयवादाचे विष कालवण्याचं काम करत आहेत. बॅटनं मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओचं सत्यही लवकरच समोर येईल. न्यायदेवता त्या प्रकरणात जो काही निर्णय देईल तो मला मान्य असेल. काल ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. योग्य पुराव्याअभावी न्यायालयानं सतीश भोसले याला आरोपातून निर्दोष मुक्त केलं. तर बॅटनं मारहाण करण्याचे मुख्य प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. इतर गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. मंडळी, भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेची ओळख आहे. तब्बल वर्षभरानंतर तो कारागृहाबाहेर पडला. खरं तर संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात थेट आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि देशमुख प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी ठरल्यानं अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि नेमकं त्याच काळात खोक्या भोसलेचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळं आधीच पेटलेल्या बीडच्या राजकारणात आणखी तेल ओतलं गेलं. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. म्हणजेच एकीकडे हत्या प्रकरण, दुसरीकडे राजकीय वाद आणि त्यातच खोक्या भोसले प्रकरण. या सगळ्यामुळं बीड जिल्हा काही काळ अक्षरशः हादरून गेला होता. आता अखेर खोक्या एका वर्षानंतर बाहेर आला असला
तरी आणि न्यायालयानं काही आरोपातून सतीश उर्फ खोक्या भोसले याला दिलासा दिला असला तरी त्याच्यावर अजूनही काही गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. विशेषतः बॅटने मारहाण केल्याचं मुख्य प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाचा शेवट अजून झालेला नाहीये. आता पुढे न्यायालयात काय निकाल लागतो आणि खरं सत्य नेमकं काय आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे. बाकी मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.